आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। परभणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्यानंतर परभणी शहरातील वकील कॉलनी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची लोकसभा निवडणुकीसंदर्भात विजय निर्धार बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये लोकसभेच्या अनुषंगाने चाचपणी करण्यात आली आहे, तर कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी देखील जाणून घेण्यात आल्या आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी राहुल धबाले, परभणी। तारीख आम्ही काल बैठक झाली। बैठकीमध्ये आम्ही ठरवलं की 10 मार्च 5 मार्च ते 10 मार्च या दरम्यान आम्ही मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। त्यासाठी आम्ही इतरची तयारी पण झालेली आहे, फक्त तारीख आमची डिक्लेअर करायची। आज राष्ट्रीय समाज पक्ष परभणी लोकसभा या ठिकाणी विजय निर्धार मेळाव्याच्या नियोजनाच्या बैठकीनिमित्त आज या ठिकाणी आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब हे परभणी लोकसभेतून उमेदवार म्हणून स्वतः उभे राहणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची या ठिकाणी जाहीर सभेचं नियोजन आज करण्यात आलं आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा सुरुवातीपासूनच सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती चालणारा पक्ष आहे। त्याच्यामुळं या बैठकीमध्ये असं ठरलं की सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या स्वतःच्या पदरच्या खर्चाने स्वखर्चाने हा मेळावा अतिशय मोठ्या संख्येनं जनसंख्येनं यशस्वी करायचा आणि येणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांना प्रचंड मताधिक्यानं परभणी लोकसभा मतदारसंघातून विजयी करून संसदेमध्ये पाठवायचं।